श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ संध्याकाळ. आज आहे शुक्रवार. शुक्रवारी संध्याकाळी मी श्री वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताची पूजा मांडलेली आहे. सुरुवातीला संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर मी माझ्या पूजेची मांडणी केली. पोथीसुद्धा माझी वाचून झालेली आहे. चला आता मी पहिले देवाला नैवेद्य दाखवते. बघा, बघ आंब्याचा शिरा केला आहे मी छान. राहिलेल्या चपात्या करते. पप्पा आले ना? कुठे आहे? आलो की. मला वाटलं कुठं थांबले. अगं मस्त मेथीची भाजी भेटली मला, छान आहे, फ्रेश. कितीला गड्डी आहे? 30 रुपयाला. 30 रुपयाची एक. हा, त्या दिवशी तुम्ही सगळी किडकी मेथी आणली होती माहिती आहे? एवढीच निवडली त्यातली मी. आणि आजची छान आहे, कच्ची खायसारखी. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवायला ठेवली होती पण तुम्ही उशिरा आले. आहे का? ठीक छान आहे, आहे. ठेवा. ओके. देवाला नाही म्हणजे छोटा ग्लास आणून द्या. हात पाय तोंड धुवा, पाया पडून घ्या. छोल्यांची भाजी केली, आंब्याचा शिरा केला, चपात्या केल्या, देवाला नैवेद्य ठेवला. आता राहिलेल्या 2-3 चपात्या आहे त्या पण करून घेते. आणि आमची मेव काय करणार आहे, देवाचा प्रसाद जो आहे का तो खाऊन घेणार आहे. कारण तिला तुपाचं दुधाचं खूप आवडतं, त्यामुळे ती असं काही ठेवत नाही. पप्पा आले, थोडा वेळ थांबले. पप्पा म्हणतात मासे आणले मी मला चोळवायसाठी. पप्पाला माहिती आहे आज शुक्रवार आहे आणि उपास आहे. मेवणी काय केलं माहिती आहे का? माशांचं नाव आहे का बरोबर पळतच आली. बघ कशी बसली तिथं. काय काय टाकता आता त्यात? टमाटर तर संपले, हा. मिरची, लसूण, मीठ, अजून लिंबू पिळून मस्त असा कोशिंबीर बनवतो. मेथी कोशिंबीर स्पेशल. स्पेशल असतं. स्पेशल म्हणतात. काकडी कापा की म्हणते. काकडी पण कापणार आहे. हे सगळं कापून घेऊ. माझी सगळी तयारी मध्ये डिस्टॉप नको. हो का? हा, मिरच्या बघा कशा कापायचं चाललंय. मेथीची भाजी पण कापून घेतली, निवडून घेतली, धुवून घेतली मस्त अशी. बघा, एक नंबर कापून घेतली मेथी, बारीक केली. आता मिरच्या बारीक करतो. एवढा लसूण पण बारीक करून ठेवला. कोथिंबीरला टमाटा आहे इथं, टमाटा पिळणार आहे त्याच्यात. नाही टमाटा नाही, सॉरी, आपलं लिंबू आहे. टमाटे संपले आपल्या इथे. टोमॅटो खूप लागतात आमच्या इथं. 3 ते 4 दिवसामध्ये 1 किलो टोमॅटो संपले. छोल्याच्या भाजीला पण आज टोमॅटो नव्हतं, त्याच्यामुळे आमच्या सौरभला छोल्यांची भाजी काय आवडली नाही. त्यामुळे तो म्हणतो भाजीला चव नाही. त्याने केलेली आहे मॅगी. अर्धे भांडे मी घासून ठेवलेले होते, परत मॅगी बनवली. त्यामुळे आता परत बेसिनमध्ये भांडे पडलेले आहे. आता जेवणाचे भांडे आणि ते भांडे, सर्व भांडे आता एकदाच घासणार आहे. बस होतील मिरच्या, बस होतील. केवढ्या मिरच्या घेतल्याय तरी पण अजून कापायचं काम चाललंय. चला पापड पण भाजायचे आहे, खुळा बनवायचा आहे. पापड काढून ठेवा, मी देतो भाजून. हे लसूण, कच्चा लसूण, कच्च्या मिरच्या बघा अशा छान. तो 1 चम्मच खारट तेल टाकतोय.
छान मिक्स करा. एक नंबर. लय तेल झालं नाही नाही आणि भाजीने पाणी सुट. त्यामुळे मी तुम्हाला करू देत नाही. तुम्ही काय करता, लय तेल ओतता. भाजीत पण तसंच असतं तुमचं. चला आता जेवायला ताटं घेऊन जाते, पाणी घेऊन जाते. तुम्ही तोपर्यंत पापड भाजा. येस, हात धुतो मी. आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 5. सकाळपासून मी काही शूट घेतले नाही. सकाळपासून माझे कामच चालू आहे. काल मांडलेली आपण वैभव लक्ष्मीची पूजा, ती पण सकाळी आवरायला वेळ जातो. देवपूजा, त्यामध्येच माझा 1 ते 1.5 तास, जास्त पण कमी नाही असं म्हणले तरी पण चालेल. त्यानंतर मुलांचा स्वयंपाक, घरातली कामं आणि मी काढलेली आहे भांडी घासायला. तुम्हाला इथं दिसत असेल भांडी घासून इथं अशी ठेवलेली आहे. भांडी पण उन्हामुळे छान वाढली. हे बघा, पाण्याची टिंप ती पण घासून ठेवली. ह्या डब्यामध्ये पण भांडे आहेत. तांब्या पितळाचे पातेले दाखवते तुम्हाला. हा कोळसा आहे बरं का ताई ना, तुम्हाला असं वाटेल काय आहे. गोधड्या पण धुतलेले आहे. एक अंगावरचं जे ब्लँकेट आहे ते छान वाढलं, घरामध्ये आणून ठेवलं. एक गोधडी खाली आहे, ती पण वाढलेली असणार आहे कारण ती दुपारी धुतली, त्यामुळे ती मी अजून आणली नाही. आता जाऊन घेऊन येते. जास्वंदाच्या झाडाच्या ज्या कळ्या आहे खालच्या झाडाच्या, त्या पण मला तोडून आणायच्या आहे. तोडून रात्रभर मी त्या पाण्यामध्ये टाकून ठेवते, सकाळी त्याचे छान फुलं उमलतात. चला, गोधडी पण घेऊन येते आणि ज्या कळ्या आहे त्या पण तोडून आणते. अजून जी घासलेली भांडी आहेत ती पण मांडायची आहे. घरामध्ये अंधार झालेला आहे. म्याऊ आपली छान झोपलेली आहे मस्त. बघा बाय म्याऊ, चल येते का बाहेर, चल चले म्याऊ. किती कळ्या आलेल्या आहेत ते काही मी सकाळी बघितले नाही तर माझा एक चक्कर असतो रोज दुपारचा. पण आज कामामुळे खालीच आले नाही. गोधडी टाकायला आले, तिकडंच गोधडी टाकली आणि तशीच वरती गेले. मी आणलेला आहे मला चहा आणि एका हातामध्ये आणलेली आहे चहा गाळणी. ते पण तुम्हाला सांगते का आणलेली आहे ती. जी चहा पावडर असते ती मी धुवून घेते 2 ते 3 पाण्याने आणि ती झाडाला ओतते. कोणत्याही झाडाला ओतते. तुळशीला जर ओतली तर तुळस आपली छान हिरवीगार होते. धुवून ओतायची. आपण जर तशीच ओतली तर त्याला मुंग्या लागतात, त्यामुळे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि नंतर ओतायची. तुम्हाला जर सोकलेली टाकायची असली तर तुम्ही उन्हामध्ये वाळवून सुद्धा टाकू शकतात, पण मी तशीच टाकून देते. आणि जी घासलेली भांडी होती छोटे फुलपात्र ते पण मी इथं आणून ठेवले. चला आता मस्त असा चहा घेते आणि परत भेटते ताईंना तुम्हाला. खूप छान वाटतं संध्याकाळचं असं इथं बसलं की. म्याऊला पण दूध दिलेलं आहे. पिलू, मी गारच चहा पिते, गरम चहा मी पित नाही, सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण. म्याऊची पिल्लं छान खेळत आहेत, दूध पिऊन झालेलं आहे त्यांचं. जे छोटे फुलपात्र आहे ते पण छान वाढले. ओलसर असल्यामुळे मी ते तसेच ठेवलेले होते. ॲल्युमिनियमचा कुकर मला पूजेला मिळालेला आहे. खूप दिवस मी तो तसाच ठेवला होता. जो रोज मी कुकर वापरते तो कुकर छान लागलेला आहे. अजिबात त्यामधून पाणी ओतू जात नाही किंवा खाली करपतसुद्धा नाही. कुकरच्या झाकणाची कळी खराब झाल्यामुळे मी ॲल्युमिनियमचा कुकर वापरायला काढला होता, पण त्यामधून खूप पाणी ओतू जाते आणि खाली करपतंसुद्धा.
दारामध्ये हळदीचे लेपन केले, त्याच्यावरती छान अशी रांगोळी काढून घेतली. उंबरठ्याला सुद्धा हळदीचे लेपन करून घेतले. आज पौर्णिमा असल्यामुळे देवपूजा करायला पण खूप वेळ लागला. उंबरठ्याची पूजा, तुळशीची पूजा सकाळीच करून घेतली होती. त्यानंतर देवाची पूजा करून घेतली. देवघर आपलं छान दिसत आहे. आपल्या ज्या जास्वंदाच्या झाडाला फुलं आलेली होती तीच फुलं मी वाहिलेली आहे. खूप दिवस झाली विकतची फुलं आणत नाही, का तर आपल्या झाडाला निघतात. तीच फुलं मी देवाला वाहते. चला आता स्वयंपाकाची तयारी करते. आज रविवार असल्यामुळे खूप उशीर झालेला आहे. भाऊचा चाललाय आरडावरडा. 2-3 पीस दिले, खाऊन झाले तरी पण वरडतीये. कशाचे पीस दिले ते पण दाखवते. आज आहे रविवार. रविवारचं काय असणार आहे तर सर्वांना माहिती असतं. छान अशी मटणची भाजी टाकलेली आहे. बारीक गॅसवरती भाजी होते आहे. पूर्ण झाकण नाही ठेवायचं, अर्धच झाकण ठेवायचं. सुक्का मटण इथं काढलेलं आहे आणि खाली आहे अळणी रस्सा, तांबडा रस्सा. कुकरमध्ये आहे जिरा राईस. 2 चपात्या करून घेते अजून आणि राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवते, कारण पीठ जास्तीचं मळलेलं आहे त्यामुळे. पूर्ण स्वयंपाक करून घेतला. आज सकाळपासून भांडी तशीच ठेवलेली होती. चहाच्या भांड्यांपासून, नाश्त्यांच्या भांड्यांपासून सर्व भांडे बेसिनमध्ये जमा केले. मुलांचे जेवण पण झाले. आता जवळजवळ 1:30 वाजलेला आहे सर्व काम करायला. भांडे पण बघू शकता तुम्ही किती आहे. किचन ओटा स्वच्छ करून घेतला. मोठे भांडे पण घासून साईडला धुवून ठेवून दिली. ज्या ॲल्युमिनियमच्या कढया तेलाने खराब होतात, त्या भल्या पावडरने जर आपण वेळेच्या वेळेवर घासल्या तर छान राहतात. जास्त घासायची गरज पडत नाही. कढया आणि तावा मी पाठीमागे ठेवलेला आहे घासायचा. शुभ सोमवार. आज सोमवार आहे. सकाळी सकाळी घराची साफसफाई केली. बाथरूमची साफसफाई आंघोळीच्या आधीच करून घेतली. आंघोळ केली. सर्वात पहिले देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी स्वयंपाक केला. काय भाजी बनवलेली आहे ते पण तुम्हाला दाखवते. काळा बेवळा त्याची भाजी मी केलेली आहे. स्वयंपाक झाल्यावर रोज मी कढईमधून भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आज तशीच ठेवलेली आहे कढईमध्ये भाजी, मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेली नाही. स्वयंपाकाची भांडी घासून घेतली. किचन ओटा पण स्वच्छ करून घेतला. जे ब्लँकेट धुवायचे चाललेले आहे माझं, रोज मी एक गोधडी धुते कपड्यांसोबत. आज पण मी एक ब्लँकेट धुतलं. आमची म्याऊ माझ्याकडे बघते त्यामुळे मी पण कन्फ्यूज झाले बोलायला. आणि आमच्या म्याऊनी काय केलं, ब्लँकेट धुवून मी खाली वाळायला टाकायला गेले, का तर खाली छान ऊन असतं आणि लगेच वाढतं. त्यामुळे ती मला घरभर शोधत बसली. मी तिला दिसले नसेल, मी खालीच होते, बाहेरून कडी लावून गेले. तिने अख्खं बाथरूम म्हणजे जे बाहेरचं आपलं ड्राय बाल्कनी आहे तिथेच मी धुतलं. तिथं मला शोधत बसली तिथं आहे का, आणि पाणी सांडलेलं होतं. पाण्याने सर्व पाय भरवले, तोंड भरवलं, सर्व भिजून वल्ली झाली आणि दारामध्ये येऊन वरडत होती. मी जसं दार उघडलं तशी मला वरडायला लागली. अशी आमची म्याऊ करामती आहे बघा. एकटं राहायलाच नको म्हणते जरा सुद्धा. तिला घरात कोणी ना कोणी पाहिजेच. चला असो ताईंनो, आता पण माझ्याकडे बघते मी कोणासोबत बोलते म्हणून तिला असं वाटतं मी तिच्यासोबतच बोलते का. पण तिला झोप आलेली आहे त्यामुळे ती डोळे उघडती, माझ्याकडे बघते आणि तिथंच खाली फरशीवरती झोपली. तिला फॅन पण लागतो बरं का ताईंनो. फॅन जर बंद असला तर तिकडे जाऊन झोपते, का तर त्या बेडरूममध्ये एसी चालू असते रात्रभर, त्यामुळे तो बेडरूम गार असतो. तिला जर थंडी वाजली तर लगेच हॉलमध्ये येऊन सोफ्यावर सुद्धा झोपते. असं तिचं दिवसभर चालू असतं. जिकडं मी जाईल तिकडं माझ्या मागं असते. गरम झालं की बेडरूममध्ये जाऊन बसते. असली आहे मेव. चला असो, भाजी पण मी काय काढणार नाही, तशीच कढईमध्ये ठेवणार आहे. आता मी जे आपले काचेचे बाऊल आहे आणि ग्लास आहे ते घासायला काढते. असं काहीतरी काम मी काढत असते.
कामं झाल्यावर, कारण तसंही मला दिवसभर रिकामं काही आवडत नाही बसायला, त्यामुळे माझं काही ना काही चालू असतं. बघू आपण यामध्ये आता काय काय सामान आहे. जर त्यात सामान असलं तर ते मी एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेते आणि बरण्यासुद्धा घासायला काढते. मसाले भरलेले होते कारण आता संपत आलेले आहे, म्हणजे संपलेलेच आहे. किती वर्षाचे जमा करून ठेवलेले आहे हो मी. हा ना. हा? लय छान छान ग्लास आहेत रे. मग पोरांना बर्थडेला मिळालेले गिफ्ट, होय. काही पूजेचे मिळालेले गिफ्ट. अरे वा. काही तुमचा तो एक मित्र होता, काय त्याचं नाव हो? निलेश त्याने पण झुंझुर्गे, दिलेले आहे. अमरावतीचा. त्याने पण दिलेले आहेत बरेच. हा त्याने. लहानपणी सौरभ चहा प्यायचा आठवतं तुम्हाला? हो, त्याला दूध पियाला ग्लास द्यायचा प्यायला आहे ना? यस यस यस. ते 4 की 5 मला वाटतं होते ते दूध पियाला घेऊनच पडले बोराईना. मोठे मोठे ना. मोठे मोठे ते पण मला वाटतं त्याने लेखनात दिलेले होते. यस. आणि यातले बाऊल तर काही मी ते नाही का चावडीमध्ये कार्यक्रम असायचा बघा, हा हा. होम मिनिस्टरचा, त्यात मिळालेले आहे मला काही. होय. नवरात्रात नाही का. त्याला आता पटकन घासून घेते आणि लगेच उन्हामध्ये वाळायला ठेवते, म्हणजे वाळून जातील लवकर. ऊन पण चांगलं तापलेलं आहे. आजचा ब्लॉग मी माझा इथंच एंड करते. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.